पदभरतीसाठी आवश्यक असलेलं फिटनेस सर्टिफिकेट शासकीय महाविद्यालयांकडून मिळत नाहीये। त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची अति महत्त्वाची आवश्यकता दाखवून विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट करता वैद्यकीय अधीक्षक आणि सीएमओ यांनी स्पष्टपणे निकाल दिला। त्यामुळे कित्येक विद्यार्थी हे खासगी रुग्णालयात मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वणवण फिरतायत आणि त्यामुळे असंख्य विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहणार आहेत। कारण अंतिम तारीख ही जवळ आहे आणि एवढ्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांना सर्व बाबींची पूर्तता करण्यास वेळ लागणार आहे। या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हानी होत आहे। यासाठी सर्वस्वी जबाबदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय आहे। या सर्व मागण्यांसंदर्भात अधिष्ठाता आणि प्राचार्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आलं आहे। तर अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये या सुट्टीवर असल्यामुळे आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या सुद्धा रजेवर असल्यानं कोणी सुद्धा निवेदन स्वीकारलं नाही। शेवटी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेनं रिकाम्या खुर्चीला निवेदन देत निषेध व्यक्त केला। त्या ठिकाणी आज परिचर्या महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे अवस्था या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी येथील कुठलेही व्यवस्थापन मधील कुठलेही कर्मचारी या ठिकाणी तयार नाही आणि आमचे निवेदन या ठिकाणी स्वीकारत नसल्यामुळे आज आम्ही परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या रिकाम्या खाली खुर्चीला या ठिकाणी निवेदन चिटकून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला यांना या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही अशी मागणी केली आहे की जीएनएम, एएनएम परिचर्या प्रशिक्षण घेणारे असंख्य नाचक अटीमुळे या ठिकाणी असंख्य प्रकारचा मानसिक आर्थिक त्रास होत आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज घेताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येत आहे। ही शुल्कसुद्धा कुठेतरी कमी झाले पाहिजे। एक ना एक अशा असंख्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातल्या समस्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी चर्चा करण्याकरता आलो असता आम्हाला परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यसुद्धा या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आमचं त्या ठिकाणी कोणी निवेदन स्वीकारू शकलं नाही व त्याचप्रमाणे अधिष्ठाता कार्यालय या ठिकाणी सुद्धा आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी आलं नसल्यामुळे शेवटी आम्ही नाईलाज असतो परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या खुर्चीला निवेदन दिलं व त्याचप्रमाणे अधिष्ठाता या आज रजेवर होत्या आणि तो चार्ज डॉक्टर अरविंद आडे यांच्याकडे होता, परंतु डॉक्टर अरविंद आडे हे सुद्धा या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही। हेतुपुरस्सरपणे त्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले नाही आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यासाठी ते कुठेही गांभीर्य नसून त्या समस्यावरती तोडगा काढणं हा या प्रशासनाचा मानस या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये दिसून आला नसल्यामुळे शेवटी आम्ही रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने सदर खुर्चीला निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या सांगितलेल्या आहे। परंतु आमच्या मागण्या ह्या प्रशासनाने जर याची दखल नाही घेतली व त्यावर कुठली कारवाई नाही केली तर आम्ही रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेद्वारा या ठिकाणी विद्यार्थी हितासाठी तीव्र प्रकारचं आंदोलन करू।